आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मथुरेवर आक्रमण करण्याच्या आधी जरासंधांनी युद्धनीती निर्धारित करण्यासाठी मित्र राजांची सभा बोलवली। जरासंधांची इच्छा होती की मथुरा नगरीला उद्ध्वस्त करून त्याला आग लावली जावी। आम्ही निश्चय केला आहे की आम्ही मथुरा नगरीला जाळून तिथे राखेचा ढीग बनवू, राखेचा ढीग। तिथे राहणारा कोणीही प्राणी जिवंत नाही राहणार। परंतु दुसरा राजांचं म्हणणं असं होतं की यावेळी जी परिस्थिती आहे त्यानुसार मथुरावासी आपल्या सेनेसमोर एक दिवसही टिकू शकणार नाहीत। याचा अर्थ असा की मथुरा आता आपल्या हातात आली असं समजायला हरकत नाही। त्यानंतर दोनच पर्याय आहेत, एक तर हा की मथुरेला उद्ध्वस्त करून तिचा विनाश केला जावा, आणि दुसरा हा की मथुरेसारखं सुंदर, समृद्ध आणि आयत वसवलेलं नगर जर का तुमच्या राज्याला जोडलं गेलं तर तुमच्या साम्राज्याची शोभा अजूनच वाढेल। आम्ही महाराज शल्यांच्या प्रस्तावाशी पूर्णपणे सहमत आहोत, पण एक गोष्ट लक्षात ठेवू मित्रा, की एका मोठ्या नगराला उद्ध्वस्त करणं जितकं सोपं आहे ते वसवणं तितकं सोपं नाहीये। शतकं लागतात मथुरेसारख्या शहराला वसवायला। म्हणून माझं म्हणणं ऐक मित्रा, याला जाळू नको जाळू मित्रा, नको जाळू। असं समज की मगधेच्या राजमुकुटात मथुरा नावाचा अजून एक हिरा जडवला गेलाय। अति सुंदर। मला तुमची ही योजना अतिशय पसंत पडली आहे। मी तुमच्या या योजनेला स्वीकृती प्रदान करतो आहे। सेनापती वर्धक, याच क्षणी मथुरा नरेशांच्या नावाने आमचं एक आज्ञापत्र लिहिलं जावं। त्यात लिहा की तुम्ही लोकांनी महाराज कंसांची हत्या करून जे दुष्कर्म केलं आहे त्याची एकच शिक्षा होऊ शकते की मथुरेत राहणाऱ्या एक एक प्राण्याला सुळावर चढवलं जावं।
आणि समस्त मथुरा नगरीला जाळून भस्म केलं जावं. ज्याने मथुरा नगरी आणि तिच्या रहिवाशांचं नाव इतिहासाच्या पानांवरून कायमस्वरूपी पुसलं जाईल. आणि हे कार्य आम्ही केवळ एकाच दिवसात संपन्न करू शकतो, कारण या क्षणी आमच्या जवळ 23 अक्षौहिणी सैन्य आहे, ज्याच्या भयाने हस्तिनापूरच्या कौरवांनी देखील तुमचं सहाय्य करण्यास नकार दिला आहे. त्या पत्रामध्ये जरासंधाने लिहिलं की जर ते समस्त मथुरावासियांचे प्राण वाचवू इच्छितात तर केवळ कृष्ण आणि बलरामाला जरासंधाच्या ताब्यात द्यावं. आणि आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही त्या समस्त निर्दोष प्रजाजनांना या अटीवर क्षमा करू की महाराज कंसांची हत्या करणारा कृष्ण आणि त्यांचा भाऊ बलरामाला आमच्याकडे सुपूर्द करावं. कारण त्याच दोन भावांनी कंसांची हत्या केली होती. म्हणून जरासंध त्या दोन भावांना फाशीची शिक्षा दे. जरासंधाची ही अट ऐकून शूरसेनाच्या दरबारात शांतता पसरली. या बाबतीत आम्ही तुम्हा सर्वांचं मत विचारू इच्छितो. हे समेटाचं पत्र नाही, एक आज्ञापत्र आहे. आणि आज्ञा ही आहे की युद्धाआधीच हार मान्य करून आपली शस्त्र त्यांच्या पायावर अर्पण करायची आणि हातात बांगड्या भरून त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांच्या पारतंत्र्याचा स्वीकार करावा. महाराज, आपल्या समोर दोनच पर्याय आहेत, एक जगायचा आणि दुसरा मारायचा. जर आपल्याला आश्रिताचं अपमानित जीवन जगायचं असेल तर त्या आततायी माणसाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवा, ज्याला तो जसं वाटेल तसं लाथाडत राहील. आणि जर आपला देश आणि आपल्या यादव कुळाच्या मानाचं जर काही मोल असेल तर क्षात्र धर्म एकच गोष्ट सांगतो, क्षात्र धर्म आपल्या देशाच्या मानासाठी स्वतःचं बलिदान करावं. हो, हीच बलिदानाची वेळ आहे आणि आम्ही बलिदान करू. अवश्य, ही बलिदानाचीच वेळ आहे, परंतु बलिदानाला पण एक मर्यादा असते, नीती असते. नीतिशास्त्र सांगतं की जे विचार केल्याशिवाय आंधळ्या उत्साहात केलं जातं त्याला बलिदान नाही तर मूर्खता म्हणतात. मूर्खता. शास्त्र म्हणतं कुलस्यार्थे त्यजेदिकम गामस्यार्थे कुलम त्यजेत गामम जनपदस्यार्थे आत्मार्थेन पृथ्वीम त्यजेत. अर्थात की जरी एका व्यक्तीच्या बलिदानाने कुळाचे रक्षण होत असेल तर केवळ त्या व्यक्तीचं बलिदान द्यायला हवं. अशाच प्रकारे एका गावाला वाचवण्यासाठी एका कुळाचं आणि एका राष्ट्राला वाचवण्यासाठी एका नगराचं बलिदान करायला हवं. यावेळीही अशीच परिस्थिती आहे. जरासंधाच्या पत्रात जी मूळ गोष्ट आहे त्यावर कोणीच आपलं मत व्यक्त केलं नाही. त्याची मागणी स्पष्ट आहे की कृष्ण आणि बलराम त्याला द्या, मग बाकी सगळ्यांना तो सोडून देईल. वीरता आणि बलिदानाच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सोडून आपल्याला केवळ एका गोष्टीचा निर्णय करायचा आहे की सगळ्या प्रजेला वाचवण्यासाठी कृष्ण आणि बलरामाचं बलिदान आपण करू शकतो का नाही.
सर्वात आधी मी श्रीकृष्णाला हे विचारू इच्छितो की या बाबतीत दोन्ही भावांचं काय मत आहे. मी महारथी विकद्रूच्या मताशी सहमत आहे. जर आमच्या दोघांच्या बलिदानामुळे मथुरेच्या सर्व प्रजेच्या प्राणांची रक्षा होऊ शकते तर नक्कीच आम्हाला जरासंधाच्या ताब्यात दिलं पाहिजे. आम्ही दोघे या बलिदानासाठी तयार आहोत, पण आम्ही या गोष्टीशी सहमत नाही आहोत महाराज. या गोष्टीचा निर्णय करणं इतकं सोपं नाहीये. जरासंध त्यांचा बलिदान मागतोय, ज्यांनी मथुरेच्या प्रजेला कंसासारख्या पापी आतातायाच्या अत्याचारापासून मुक्ती दिली आहे. जर श्रीकृष्ण नसते तर आपण आजही त्या पापी कंसाच्या मुठीत असतो. आता एका पाप्याच्या तावडीतून सुटलोय तर श्रीमान विकद्रूचं म्हणणं आहे की दुसऱ्या पाप्याच्या यमपाशात आपली मान स्वतः जाऊन अडकवावी. नाही महाराज, नाही. हे कोणा वीरांना शोभा देत नाही. आम्ही प्राण देऊ पण श्रीकृष्ण आणि बलरामाला देणार नाही. हे चांगलं झालं असतं की हा निर्णय घ्यायच्या आधी एकदा जनतेला विचारलं असतं. जनता तर श्रीकृष्णांची पूजा करते. आपली प्रजा इतकी कृतज्ञ नाहीये महाशय की आपल्या तारणहाराला स्वतःच्या हाताने बळीच्या वेदीवर चढवेल. मी इथे बसून दुसऱ्या सभासदांना विचारतो की कोणी अजून विकद्रूच्या म्हणण्याशी सहमत आहे. नाही, कदापि नाही. महाराज, जे लोक आपल्या स्वातंत्र्याचा मोल आपल्या प्राणांनी चुकवू शकत नाही तेच पराधीनतेचा पाश आपल्या गळ्याभोवती टाकायला तयार होतात, आणि आम्ही असं करण्यासाठी कधीही तयार नाही. आम्ही तुमच्या बोलण्याशी सहमत आहोत अक्रूरजी. महाराज, मग जरासंधाला आता काय उत्तर द्यायचं? जरासंधाच्या इतक्या लांबलचक धमकीच्या उत्तरात केवळ एकच गोष्ट लिहून पाठवा की यादवांचे शीर कापले जाऊ शकते पण झुकू शकत नाही. हा, यादवांची शिर कापू शकतात, झुकू शकत नाही. मग तसंच होईल, तसंच होईल. मथुरा आता रक्ताने भरलेला एक तलाव बनेल. त्यात उद्दाम यादवांची हजारो शिर तरंगत असतील. सेनापती वर्धक, कूच करण्याचे आदेश द्या. सैनिकांनो, आज आपल्या देशाच्या अभिमानाची बलिदान करायची वेळ आली आहे. क्षत्रिय माता याच दिवसासाठी आपल्या पुत्रांना जन्म देतात की त्यांनी एक दिवस मातृभूमीची रक्षा करता करता आपले प्राण गमवावेत. आणि आज तो दिवस आला आहे. सेनापती वर्धक, मथुरा इथून केवळ 20 कोसांच्या अंतरावर आहे. सायंकाळ होण्याआधी आपण तिथे पोहोचू शकतो आणि पोहोचताच आपण चारही बाजूंना मथुरेला घेराव घालू. बाहेर जाण्याचे आणि बाहेरून आत येण्याचे सगळे मार्ग बंद केले जातील.
त्यासाठी सेनेला 4 भागात विभाजित केलं जाईल. मद्रराज शल्य, कलिंग नरेश ऋतायू आणि करुषराज दंतवक्र तुम्ही मथुरेच्या पश्चिम बाजूला हल्ला कराल. भोजराज भीष्मकचे महाधनुर्धारी पुत्र राजकुमार रुक्मी, मालवराज सुविक्ष, सेनापती विदुरक्ष आणि शतधन्व तुम्ही मथुरेच्या उत्तर दिशेने हल्ला कराल. विदिशा नरेश वामदेव, महारथी जयेंद्रथ, कैकेय राजकुमार तुम्ही आपल्या सेना घेऊन मथुरेच्या पूर्व दिशेने हल्ला करा. आणि आम्ही स्वतः तसेच महापराक्रमी चेदिराज शिशुपाल आणि दरथ यांच्या बरोबर मथुरेच्या दक्षिण दिशेने वेढा घालू. लक्षात ठेवा त्या नगरात एकही घर शिल्लक राहता कामा नये. सगळे महाल, भवन आणि घर उद्ध्वस्त केली जावी. मथुरा नगरी किंवा त्यात राहणाऱ्या कुठल्याही मनुष्याचं चिन्हही राहता कामा नये. कुठलीच करुणा नको, अजिबात दया नको, कुठलीच ममता नको. केवळ विनाश आणि विनाशाचं महातांडव बघायचंय आम्हाला. अजून काय बातमी आणलीयस? जरासंधांनी आपल्या सेनेला 4 भागात विभाजित करून मथुरेला 4ही बाजूने घेरण्याचे आदेश दिले आहेत आणि आज संध्याकाळच्या आधीच ते मथुरेला पोहोचतील. आज संध्याकाळच्या आधीच? सारथी, नगराच्या दक्षिण द्वाराकडे कूच कर. जशी आज्ञा. सगळ्यात आधी हे नगरद्वार बंद करा. खूप छान. लवकर काम करा. तेलाला गरम करा. शत्रू येताच त्यांच्यावर फेकायचं आहे. असंच काम करत राहा. लवकर चला. तिकडे घेऊन जा.
जरासंध येतो आहे. आक्रमणाची तयारी करा. सगळे तयार रहा. जरासंध थांबला आहे. सम्राट, असं दिसतंय की यादवांची सेना बाहेर येऊन लढणार नाही. त्यांनी नगराची सगळी द्वारं बंद केली आहेत, म्हणून आपल्याला
त्यांचं द्वार तोडूनच आत जावं लागेल. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं दक्षिण द्वार कमकुवत आहे. तुमची आज्ञा असेल तर त्यावर आक्रमण करावं का? नगराचं द्वार तोडायची काय आवश्यकता आहे? जर नगराच्या आतच ते मरू इच्छित असतील तर भिंतींच्या चौकडे वाळलेलं गवत टाकून आग लावून द्या. सगळं नगरच भस्म होऊन जाईल. जा. जशी आज्ञा. थांबा सम्राट, आपल्याला तर नगराला वाचवायचं होतं. परंतु त्यांना स्वतःलाच वाचायचं नसेल तर आपण काय करणार? त्यांना एक संधी तर द्यावी. त्यांना एक संधी तर दिली होती महाराज शल्य. परंतु आमच्या पत्राचं जे उत्तर त्यांनी पाठवलं होतं ते तुम्हाला आठवत नाहीये का? ते पत्र नागरिकांनी नव्हतं पाठवलं, ते तर सेना नायकांनी पाठवलं होतं. साधारण जनतेला तर या गोष्टी माहिती नसतील. म्हणून जर तुम्ही परवानगी द्याल तर मी मथुरेच्या साधारण जनतेपर्यंत तुमचा संदेश पोचवू का? परंतु कसं महाराज शल्य, कसं? तुम्ही आज्ञा तर करा, मग माझी योजना बघा. ठीक आहे, आमची परवानगी आहे. जा महाराज शल्य, जा. काही विचार विनिमय चालला आहे. आदान. संधान. विमोक्ष. अरे हे काय? हे काय चाललंय? संदेश पत्रासारखं दिसतंय. काय चालली आहे? बघूया काय. कसला संदेश आहे? अरे उघड ना, वाच. मथुरेच्या प्रजेच्या नावे सम्राट जरासंधांचा संदेश. निर्दोष जनतेचे प्राण वाचवायचा उपाय. समस्त नागरिकांना सूचित केले जाते की आम्ही मथुरेच्या निर्दोष जनतेचा संहार करू इच्छित नाही. यासाठी मथुरा नरेशांना पत्रही लिहिलं होतं. आम्हाला केवळ आमचे जावई कंसाचा मारेकरी हवाय. म्हणून जर तुम्ही कृष्ण आणि बलरामांना आमच्या ताब्यात दिलं तर आम्ही सर्वांना क्षमा करू. हे सगळ्यांना माहिती आहे की मथुरेच्या इतक्याशा सेनेत इतकी शक्ती नाही की ती आमच्या विशाल सेनेचा सामना एक दिवसही करू शकेल. जर काही झालं तर सगळं नगर उद्ध्वस्त होऊन जाईल. लाखो निर्दोष जनतेचा नरसंहार होईल. परंतु ही गोष्ट तुमच्या राजाच्या लक्षात येत नाहीये, कारण त्यांना निर्दोष सामान्य जनतेच्या प्राणांची काहीच पर्वा नाही. ते त्यांच्या अहंकाराच्या अग्नीमध्ये तुम्हा सर्वांची आहुती देणार आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला ही अंतिम संधी देत आहोत की जर स्वतःचे आणि आपल्या मुलाबाळांचे प्राण वाचवायचे असतील तर आपल्या मूर्ख आणि अहंकारी राजाला सांगा की सगळ्या प्रजेला वाचवण्यासाठी केवळ कृष्ण आणि बलरामाला आमच्या ताब्यात द्यावे. आम्ही वचन देतो की बाकी सगळ्यांना आम्ही क्षमा करू. नाही, कदापि नाही. ही अट मान्य करणं म्हणजे सगळ्या यादव कुळाचा अपमान आहे, अपमान. हे एकीकडे या कुळाचा अपमान आहे आणि दुसरीकडे सगळ्या जनतेचे प्राण आहेत. काय निवडाल तुम्ही? सांगा, सांगा ना. काय निवडाल तुम्ही? बोला. यात काहीच शंका नाही की युद्ध झालं तर सगळी मथुरा राखेचा ढीग बनेल. या म्हातारपणात
जगण्या मरण्याने त्यांना काय फरक पडतो सांगा? मुलं बाळ तर आपली मारली जातील ना. कसल्या स्वार्थी गोष्टी बोलतोयस? आपल्या मुलाबाळांचा तर सगळेच विचार करतात, पण कृष्णाबद्दल कोणीच काही विचार करत नाही. ते त्या कृष्णाचा बळी मागत आहेत ज्यांनी आपल्याला एका अत्याचार्यापासून मुक्ती दिली आहे. मुक्ती त्यालाच मृत्यूच्या दाढेत ढकलताय. बोला, बोलत का नाही? बोला. नाही नाही, नाही, आम्ही नाही, असं होऊ देणार नाही, नाही. होऊ देणार. ते आमचे आहेत. ते आमचे देव आहेत. जर ते खरंच भगवंत असतील तर आपल्याला त्यांची चिंता करायची काय गरज आहे? ते तर स्वतःची रक्षा स्वतःच करतील. म्हणूनच आता त्यांची चिंता न करता यावेळी आपल्या मुला बाळांच्या सुरक्षेची चिंता करायला हवी. तसही जर एकाच्या बलिदानाने देश वाचू शकत असेल तर काळ आणि धर्म हेच सांगतो की त्याला एकाचं बलिदान द्यायलाच हवं. सगळ्या प्रजेत याच गोष्टीची चर्चा आहे आणि प्रजेचं बहुमत याकडे आहे की महाराज जरासंधांचा प्रस्ताव स्वीकार करून त्यांच्याशी संधी केली जावी आणि आपल्या भगवंताला त्यांच्या ताब्यात द्यायचं. त्याचं उत्तरही प्रजेनं दिलं आहे की जर कृष्ण भगवंत असतील तर त्यांच्या रक्षणाची चिंता आपण का करावी? त्यांचं रक्षण ते स्वतः करतील. महाराज, मी प्रजेच्या म्हणण्याशी सहमत आहे. ही वेळ वादविवाद करायची नाहीये आणि नाही भावुकतेची. ही वेळ आहे बुद्धी आणि नीतीने काम करण्याची. आणि राजनीती ही हेच सांगते की केवळ एकाच्या बलिदानाने लाखांचे प्राण वाचू शकतील, तर त्या एकाला अवश्य बलिदान केलं पाहिजे. महाराज, जरासंधाला हा संदेश पाठवला जावा की सकाळी सूर्योदय होताच आम्ही रामदादा बरोबर जाऊन त्यांच्या समोर आत्मसमर्पण करू. आता आम्हाला निरोप द्यावा महाराज.
आत्ताच हे पत्र नगरबंदीच्या दिशेकडून आपल्या छावणीत फेकलं गेलं आहे. वाह, युद्ध केल्याशिवायच विजय मिळाला. सम्राटांना शुभेच्छा. शत्रूने आपली हार स्वीकार केली आहे. वाह मित्रा वाह, तुझी योजना तर खरंच सफल झाली. उद्या सकाळी कृष्ण आणि बलराम मथुरेच्या दक्षिण द्वाराने बाहेर पडून आमच्या समोर आत्मसमर्पण करतील. सम्राटांचा विजय असो, सम्राटांचा विजय असो, सम्राटांचा विजय असो, सम्राटांचा विजय असो. सारथी, नगराच्या दक्षिण द्वाराच्या दिशेने चल. जशी आज्ञा. आपली विशाल सेना घेऊन जरासंध नगराच्या द्वारापाशी उभा ठाकला. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम दोघे वचन दिल्याप्रमाणे नगराच्या द्वाराच्या दिशेने चालू लागले. मार्गाच्या दुतर्फा सामान्य लोक उभं राहून त्यांचं दर्शन घेत होते. प्रत्येकाच्या डोळ्यात भक्ती आणि दुःखाचे अश्रू ओघळत होते. कोणी हात सोडून आणि कोणी पाय पडून दोघांनाही आत्मसमर्पण न करण्याची विनंती करत होते. इतकं प्रेम आणि इतकी भक्ती पाहून श्रीकृष्ण आणि बलरामही भावुक झाले.
निर्मम हत्यारे के सन्मुख, निर्मम हत्यारे के सन्मुख, फूलों से सुख मार न जाओ। हमरे कारण हार न जाओ, न जाओ रुक जाओ, न जाओ रुक जाओ। तुम ही तो जीवन प्राण हो, ब्रज भूमि के अभिमान हो। तुम ही तो जीवन प्राण हो, ऐसी कितनी ही मथुरा हम, ऐसी कितनी ही मथुरा हम, तुम पर देंगे बार न जाओ। अमृतारन हार न जाओ, न जाओ रुक जाओ, न जाओ रुक जाओ। कृष्णा